विद्यार्थी मित्रांनो, सीओएपी, व्हीजेटीआय या सगळ्या ड्रीम कॉलेजमध्ये जायचं तुमचं स्वप्न आहे. बरोबर आहे. मग सीईटीला चांगले पर्सेंटाइल मिळाले पाहिजेत. अरे सीईटीला चांगले पर्सेंटाइल मिळवायचेत, पण बऱ्याचशा मुलांना अभ्यास कसा करायचा हेच समजत नाहीये. म्हणून तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करणारच नाहीये शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणून. का? आपल्याला बघायचंच आहे व्हिडिओ लक्षात घ्या आणि मी इतकं इतकं या डिटेल एक्सप्लेन करणार आहे ना तुम्हाला सांगतो, की तुमचे डोळे उघडणार आहेत, की अभ्यास कसा चुकतोय मुलांचा ते मी तुम्हाला सांगतो आणि काय केलं पाहिजे हेही मी तुम्हाला सांगतो. तर होतं काय बघा सुरुवात करायची आता मी आता असं इमॅजिन करतोय काही मुलं 10वी 11वीत आलेत आणि काही मुलं 11th मधून आता 12th मध्ये गेलेत आणि 11th मध्ये काहीही केलेलं नाहीये. हे काय झालंय मुलांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो बरं का थोडंसं. नको. आपण पहिल्या चांगल्या गोष्टीबद्दलच बोलूया, नंतर मुलांच्या चुकांबद्दल बोलूया. चांगली गोष्ट काय मी तुम्हाला सांगतो. एक मी एक्झाम्पलच घेऊन दाखवतो तुम्हाला. एक्झाम्पल बघा, मी इथं हे आपलं मॅथ्सचं 11th स्टँडर्डचं बुक घेतलंय. टेक्स्ट बुक म्हणूया आपण. ओके. मुलं काय करतायत माहितीये का, ह्याच्याकडे करतायत दुर्लक्ष आणि डायरेक्टली ते एम-सी-क्यू सॉल्व्हिंगकडे वळतायत. हजारो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत. पण मी तुम्हाला या पुस्तकातला एक प्रॉब्लेम तुमच्या समोर ठेवलेला आहे. cos 20 into cos 40 into cos 60 into cos 80 equals to 1/16 प्रूव्ह करायचंय. स्टेप काउंट करूया? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 स्टेप्स आहेत. मग हा प्रॉब्लेम बघूनच मुलांना भीती वाटते. राहू दे, फार अवघड आहे. ट्रिग्नोमेट्री मला जमत नाही आणि एवढं लेंदी मी एका मिनिटात कसं सॉल्व्ह करणार? असा प्रश्न निर्माण होतोय. स्टेप्समध्ये त्यांनी काय केलंय बघा, हे cos 60 जे तुम्हाला दिसतंय, cos 60 ओके. मग त्यांनी त्या cos 60 ची व्हॅल्यू पुट केली 1/2 पुन्हा 1/2 नंतर हे 4 कुठनं आलं? डायरेक्ट कसं केलं त्यांनी? सांगू का आता ह्या स्टेप नंतर बघा मुलांना ह्या स्टेप नंतर ही स्टेप कळत नाही. पण ॲक्चुअली त्यांनी काय केलंय, की हे पहिलं 1/2 असू दे. पुन्हा 2 न डिव्हाईड केलंय, 2 न मल्टिप्लाय केलंय. कुणाला? त्या cos 20, cos 40 ला आणि पुढं cos 80 आहेतच. पुन्हा 2 cos A cos B चा फॉर्म्युला वापरलाय. cos A प्लस B प्लस cos A मायनस B. हे पुस्तकात कोण सांगतंय? कोणी सांगत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही. मग माझं काय म्हणणं आहे बघा, की सीईटीला सुरुवात करताना फॉर्म्युले तर आले पाहिजेत. ओके, फॉर्म्युले जमलं तर हे सगळं जमेल. पण मला हे शॉर्टमध्ये सोडवायचंय, कमी वेळेत सोडवायचंय. तर आता ही पुस्तकातलीच एम-सी-क्यू आहे. पुस्तकातलंच आहे हे लक्षात घ्या. टेक्स्ट बुक मधलंच आहे. cos A बघा मी इथं लिहितोय हां. cos A into cos 60 minus A into cos 60 plus A that equals to 1/4 cos 3A असा फॉर्म्युला आहे. म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. मी आता काही इथं एम-सी-क्यू सॉल्व्ह करून देणार नाहीये. एक्सप्लेन काय करतोय बघा. मी आता Aच्या ठिकाणी 20 पुट करतो. cos 20 ओके. 20 इथं पुट करतो. मग 60 मायनस 20 40. इथं 20 पुट करतो. 60 प्लस 20 80 ओके. बरोबर आहे? मग मला सांगा, मग ह्याचा आन्सर काय येईल? 1/4 इंटू cos 3 टाइम्स A. पण A ला काय अझ्युम केलंय आपण? 20. 23 चा किती? 60. cos 60 ची व्हॅल्यू किती असते? 1/2. cos 60 ची व्हॅल्यू किती असते? 1/2. मग हे 1/2 इंटू 1/4 आलं का 1/8? आलं का 1/8? आलं. मग आता चला इथं काय दिलंय बघा. cos 20, cos 40 आणि cos 80. त्याची व्हॅल्यू तर 1/8 आहे. आपण आत्ताच बघितलं होतं. आत्ताच बघितलं होतं. आत्ताच 20, 40, 80 ची व्हॅल्यू 1/8 आहे. मग आता बघा, मग 20, 40, 80 ची व्हॅल्यू 1/8 cos 60 उरलंय. त्याची व्हॅल्यू 1/2 आलं का 1/16 विथिन सेकंड. म्हणजे सीईटीसाठी तुम्हाला टेक्स्ट बुकच सोडवायचंय. पण गंमत म्हणजे काय? हा टेक्स्ट बुकमध्ये सॉल्व्ह करून दिलेला प्रॉब्लेम आहे. आणि हे टेक्स्ट बुकमधले एम-सी-क्यू. मग तिथं तुम्हाला माझ्यासारख्या व्यक्तीची गरज आहे, जे तुम्हाला सांगेल, की शॉर्टकट कसे आहेत ते बघा. चला इथपर्यंत ठीक आहे. पुस्तक 2021 पासून आम्ही हे पुस्तक वापरतोय. 2021 पासून हे पुस्तक आपण वापरतोय. चला, मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा. हे झालं. चला आता साइनची व्हॅल्यू काढूया आपण. शांतपणे बघा. sin A into sin 60 minus A into sin 60 plus A that equals to 1/4 sin 3A. चला इथं A तुमचा 20 पुट करूया आपण हां. मग sin 20 into sin 60 minus 20 म्हणजे 40 into sin 60 plus 20 म्हणजे 80 that equals to 1/4 into चला इथं A ची व्हॅल्यू 20 पुट करा. 20 into 3 किती होईल सांगा? 60. मग sin 60 किती रे बाळांनो? √3/2. मग ह्याची व्हॅल्यू किती आली? √3/8. कुणाची? 20, 40, 80. 20, 40 आणि 80 ची व्हॅल्यू मला मिळाली. किती? √3/8. पण मध्ये कोण शिल्लक आहे?
साइन 60 त्याची व्हॅल्यू किती असते? √3/2. √3 इंटू √3 किती? 3 आणि अपॉन 16. आलं का 3/16? मग असा अजून एक फॉर्म्युला तुम्हाला द्यायचा आहे मला. लक्ष द्या. tan A, tan 60 minus A, that into tan 60 प्लस A चा फॉर्म्युला मला द्यायचा आहे. व्हिडिओ नीट बघायचा. मग दॅट इक्वल्स टू विचारल्यावर मी मुलांनी दिलेलं उत्तर लिहितोय इथं. लगेच मुलं म्हणली 1/4 tan 3A. मी पण म्हणलं शाब्बास चुकीचे. काय चुकलं? काय चुकलं? चुकलं काय? मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. व्यवस्थित लक्ष द्या. आता समजून घ्या बरं का. मी हे इरेज करतो. लक्ष द्या व्यवस्थित. टॅन म्हणजे काय रे? साइन अपॉन कॉस ना. मग वरती काय येणार? साइन ए, साइन 60 मायनस ए, साइन 60 प्लस ए. खाली काय येणार? कॉस ए, कॉस 60 मायनस ए, कॉस 60 प्लस ए. मग तसा फॉर्म्युला वरती साइनचा येणार काय? 1/4 साइन 3ए. ते कॉसचा येणार 1/4 कॉस 3. अरे 1/4 ला 1/4 कॅन्सल होणार आणि आन्सर येणार आहे टॅन 3ए. आन्सर किती येणार? टॅन 3ए. चला बाळांनो. सोडून दाखवा मला आता. हे कसं सोडवणार सांगा बघू. कसं सोडवणार हे? सारखंच लक्षात घ्या. ओके. सांगा टॅन 60 ची व्हॅल्यू किती? √3. टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे सांगा? √3. अरे मी काय लिहिलं बरोबर लिहिलं ना मी? बरोबर लिहिलंय. आता सांगतो. टॅन 20, टॅन 40, टॅन 80 म्हणजे टॅन 60 चं येणार आहे. म्हणजे त्याची परत व्हॅल्यू √3. मग √3 इंटू √3 3 आन्सर येणार. कधी? जर टॅन 60 असेल तर. टॅन 60 दिलंच नाहीये. फक्त 20, 40, 80 दिलंय. आन्सर काय येणार आहे? √3 येणार आहे लक्षात घ्या. ओके. मग आता सीईटीत आलेला प्रश्न घेऊया आणि तोही 2025 च्या सीईटी मध्ये लेटेस्ट आलेला क्वेश्चन आहे. पण मुलं गडबडली तिथं. टॅन 20 दिलंय, टॅन 80 दिलंय. अरे टॅन 40 दिलंच नाही. मला 40 पाहिजे ना. 20, 40, 80 पाहिजे. त्यांनी दिलं नाहीये तिथं. मग दिलंय काय? कॉट 50. मग तुम्हाला सांगू का गंमत? हे बघा हे टॅन 20. तुम्हाला माहित आहे ना? cot theta that equals to tan 90 minus theta. 9th स्टँडर्डचं ट्रिग्नोमेट्री आहे. मग मी हे ह्या कॉटचं जर मी टॅन लिहिलं तर 90 मायनस थीटा करावं लागेल. 90 मायनस 50 करावं लागेल. आलं का 40? बर टॅन त्यापुढे काय राहिलंय 80. मला क्षणात माहिती आहे √3 आन्सर आहे. करेक्ट. थांबा. आता तुमचे डोळे उघडतील जेव्हा मी तुम्हाला आपल्या पुस्तकाकडे घेऊन जातोय. आता बघा मॅथ्सचं हे पुस्तक आहे. ओके, समजून घ्या हे मॅथ्सच पुस्तक आहे. तुम्ही काढायचं आहे पेज नंबर मी सांगतो पेज नंबर 57 काढा. मॅथ्स 1 पेज नंबर 57 काढा आणि तिथं मी झूम करतोय. हा पहिला प्रॉब्लेम बघा. टॅन 20, 80, कॉट 50. टॅन 20, 80, कॉट 50 आहे तसा प्रॉब्लेम आहे तसा. आता तुम्हाला वाटेल सर बरं आहे, ठीक आहे. ही 11th स्टँडर्ड तुम्ही सांगायला लागलाय. जरा डेरिव्हेटिव्हचं सांगा. तर आता तुमच्या समोर आहे. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलाच बरं का भावनो. हे पुस्तकातलंच होतं. कॉटचं टॅन केलं. पण इथं बघा ना आता. हा 2023 ला आलेला प्रॉब्लेम आहे. x² + y² t + 1/t हे सगळं दिलंय आणि dy/dx विचारलंय. जरा इकडे बघा. पुस्तकातला सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. सोडवून दिलेला प्रॉब्लेम जसाच्या तसा सीईटीत येतोय. मग आता इथं मुद्द्यावर बोलूया आपण, की पहिला मुद्दा काय, की तुम्ही काही ॲट एनी कॉस्ट टेक्स्टबुक सॉल्व्ह केलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो. मी माझ्या ऑफलाईनच्या मुलांना कसं सांगितलंय बघा. आता आमच्या इथं जे फॅकल्टीज आहेत मॅथ्स शिकवतात वगैरे. मी मुलांना काय सांगितलंय, की कोणीही असू दे, मी असू दे, एखादी फॅकल्टी असू दे. एक एक्सरसाइजला सुरुवात केली ना, तुम्ही तिथंच लक्ष ठेवायचं ते तुमचं टार्गेट आहे एक्सरसाइज तो. सरांचा एक एक्सरसाइज कंप्लीट झाला, की तुम्ही त्यातलं एकूण एक गणित सोडवायचं आहे. तुम्ही कशाला टॉपिक संपायची वाट बघताय? आता माझ्याकडे अशा फॅकल्टीज आहेत, ते एकूण एक न्यूमेरिकल घेतायत. सॉल्व्ड पण आणि एक्सरसाइज मधलं. मुलं करत नाहीत. जे करणार आहेत ते करतात रे, मुलं करत नाहीत. आणि मी तुम्हाला सांगतो का, मग काय सांगतोय बघा, की टेक्स्टबुक जो मुलगा परफेक्ट करेल ना, त्याला काहीही अवघड जाणार नाहीये. माझ्याकडे ना एक नवीन स्टुडंट आलाय बरं का. तर तो ना ड्रॉप घेतलाय बरं का. काल मी तुम्हाला सांगतो त्याच्याशी बोलताना त्याला खरोखर मी एकूण एक न्यूमेरिकल दाखवलं ना, पुस्तकातलंच आहे. तो म्हणला, "सर गेल्या वर्षी पुस्तकाला हातच लावला नाही." काय केलं? तो म्हणला, "आमच्या अकॅडमीमध्ये सांगितलं की एन फॉलो करायचं." आम्ही आपलं पुस्तक उघडून बघितलंच नाही. 2 वर्ष रिपीट करतोय तो. 2 वर्ष त्यानं पुस्तकं बघितलीच नाहीत. आता मात्र त्यानं काय केलंय, आता मात्र त्यानं आपलं मॅथ्सचं पुस्तक करायला सुरुवात केली. ट्रिगो 2, ट्रिग्नॉमेट्री. ट्रिगो 1 राहू दे, कारण ट्रिगो 1 मध्ये मी तुम्हाला सांगू का, की सिंपल आहे सगळं. पण ट्रिगो 2 इम्पोर्टंट आहे. ट्रिगो 2 इम्पोर्टंट आहे आणि ट्रिगो 2 मध्ये ट्रिगो 1 चे फॉर्म्युले यूज होतातच. पण ट्रिगो 2 मध्ये ना फॉर्म्युले आहेत. म्हणजे सीईटीची सुरुवात करताना तुम्ही ॲट एनी कॉस्ट
ट्रिगो 2 हा टॉपिक पहिल्यांदा परफेक्ट केला पाहिजे. तर मी तुम्हाला सजेस्ट काय करेन, तुम्ही पहिला टेक्स्ट बुक सॉल्व्ह करा. टेक्स्ट बुक सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही मी तुला थोडंसं सांगणार आहे बरं का. बरीचशी मुलं नवीन रोज जॉइन होत आहे. प्ले स्टोअरवरून तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यानंतर स्टोअर ऑप्शनमध्ये तुम्हाला व्हिजन बॅच दिसेल. व्हिजन बॅच मध्ये तुम्ही 11th फोल्डर मध्ये जावा. तिथं तुम्हाला मॅथ्स मध्ये ट्रिगो 2 चे 6च्या 6 फ्री व्हिडिओ दिलेत. फ्री ठेवलेत व्हिडिओ. सगळं फ्री कंटेंट ठेवलं तुम्हाला ट्रिगोचा. कारण मला माहिती आहे ट्रिगो केल्याशिवाय पुढचं होणार नाही. मग सीईटीला सुरुवात करताना पहिला ट्रिग्नॉमेट्री. त्यात जो एक्सपर्ट होईल ना त्याचा कॉन्फिडन्सच वाढतो रे. ज्याला सगळे फॉर्म्युले येतात त्याला मग डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन काही अवघड वाटत नाही. मुलांचं चुकतंच तिथं की बेसिक फॉर्म्युले येत नाहीयेत. बरं हे झालं सगळं मॅथ्सच्या बाबतीत. मी तुम्हाला सांगतो, की मॅथ्समध्ये जेईई लेव्हलचे क्वेशन्स येतायत. मी मान्य करतोय, की जेईई लेव्हलचे क्वेशन्स आहेत. आता मी तुम्हाला गंमत सांगतो, जेईई मध्ये 2019 ला मेन्समध्ये जो क्वेशन आलाय, तो आपल्या इथं 2023 ला सीईटीला आलाय. ओके. आणि सेम क्वेशन 2025 ला रिपीट झालाय. मग आता मला सांगा, मग तुम्ही अगोदर जर आपलं पी-वाय-क्यू जरी केले, आपले पी-वाय-क्यू जरी तुम्ही परफेक्ट केले ना, तरी होईल ना. पी-वाय-क्यू कंप्लीट करायच्या अगोदर टेक्स्ट बुक केलं पाहिजे. पी-वाय-क्यूज कंप्लीट करायच्या अगोदरच पहिला टेक्स्ट बुक केलं पाहिजे. झालं मॅथ्सच्या बाबतीत. मॅथ्स का सांगतोय, की मॅथ्सची भीती निर्माण झाली गेल्या वर्षी मुलांच्या मनात. जेईई येतंय, वेळ पुरत नाही, अवघड आहे, सगळे प्रश्न नवीन आहेत. नाही, भीती काढून टाका, टेक्स्ट बुक करा, कॉन्फिडन्स वाढेल. हा झाला पहिला पॉइंट. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सीईटीला सुरुवात करायची कशी मी सांगितली की रे. पण त्याचबरोबर आता हा सब्जेक्ट भयानक फिजिक्स. नाही जमत काय? का जमत नाही? अभ्यासच करत नाहीत ना म्हणून जमत नाही. पण तुम्हाला जमणार आहे. कसं केलं पाहिजे सांगतो फिजिक्समध्ये. फिजिक्समध्ये ना लक्षात घ्या, की पहिल्यांदा आता एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढे फॉर्म्युले वापरणार आहेत, त्यातले अल्मोस्ट ऑल फॉर्म्युले तुम्हाला डिराईव्हच करायचे आहेत. ऑलमोस्ट जवळ-जवळ म्हणतोय मी. म्हणजे पहिलाच टॉपिक घेतला रोटेशनल, तर व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्ह रोड. व्ही-मॅक्सचा फॉर्म्युला √μ/g. अँगल ऑफ वेल ऑफ डेथ, व्ही मिनिमम √rg अपॉन म्यूएस. पण हे सगळे फॉर्म्युले डिराईव्ह केलेत. तेव्हा तुम्हाला फॉर्म्युले डिराईव्ह करता आले पाहिजे. त्यातल्या बेसिक कुठल्या गोष्टीचा वापर करून फॉर्म्युला तयार केला हे पहिलं आलं पाहिजे. बरं फॉर्म्युला तुम्ही डिराईव्ह केला. मी अशी मुलं बघितलेत एक-एक डेरिव्हेशन 3-3, 4-4 वेळा लिहीत बसतात. काही गरज नाहीये. काय गरज आहे पाठांतराची? मी खूप शहाणी मुलं बघितलेत. माझं ऐकत नाही. स्वतःचंच खरं करायचं. रात्री 2-2 वाजेपर्यंत जागत बसायचं आणि एक डेरिव्हेशन लिहायचं 4 वेळा. ही पद्धत उपयोगाची नाहीये. तुम्ही डिराईव्ह केला ना फॉर्म्युला, तर तुम्ही त्याच्यावरचा पुस्तकात सॉल्व्हड प्रॉब्लेम आहे का पहिला बघायचा. सॉल्व्हड प्रॉब्लेम. आणि तो झाला, सॉल्व्हड प्रॉब्लेम झाला, की मग तुम्ही एक्सरसाइज मधल्या न्यूमेरिकलकडे जायचं. होय. पहिला सगळे सॉल्व्ह प्रॉब्लेम करून मग न्यूमेरिकलकडे जायचं. आता इथं तुम्ही ऑलरेडी आता ॲप डाउनलोड केलं असेल, तर आपल्या व्हिजन बॅचमध्येच फिजिक्स न्यूमेरिकल बॅचचे सगळे व्हिडिओ दिलेत. मी पहिला सॉल्व्ह, नंतर एक्सरसाइज मधले सगळे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये घेतोय. हे का? कारण त्यातलेच 100% त्यातलेच प्रॉब्लेम तुमच्या 70 मार्काच्या फिजिक्सच्या पेपरमध्ये 35 मार्काला येतात. मग मला सांगा, मी जे फिजिक्सचे फॉर्म्युले तुम्हाला करायला सांगितले, ते जर तुमच्या आता आपल्या बॅचमध्ये काय होतंय सांगतो. फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये तो टॉपिक एकदा होतो. ओके. संघर्ष बॅचमध्ये तो टॉपिक अजून एकदा होतोय. क्रॅश कोर्समध्ये पुन्हा तो टॉपिक होतोय. म्हणजे फिजिक्सचा एक टॉपिक आपल्या इथं 3-3 वेळा करावा लागतोय मुलांना. जे करतायत त्यांचा रिझल्ट लागतोयच हे लक्षात घ्या. ओके. बरं आता क्रम कळाला फिजिक्सचा? पहिला फॉर्म्युला डिराईव्ह व्यवस्थित करा. त्याच्यावर बेस सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे का बघा. नंतर एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम नंतर करा वाटल्यास. आणि हे झाल्यानंतरच तुम्ही एम-सी-क्यू कडे जावा. मुलं डायरेक्टली इकडे जंप करतायत. येत नाही ते, तिथं टेन्शन येतंय आणि मग कॉन्फिडन्स डाउन होतोय. सगळ्यात महत्वाचं आहे कॉन्फिडन्स हे लक्षात घ्या. तो तुम्हाला बिलकुल कुठेही तुम्ही डिमोटिव्हेट व्हायचं नाहीये. आता इम्पोर्टंट काय आहे तुम्हाला मी सांगतो. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. केमिस्ट्रीपैकी जे 50 प्रश्न असतात ना, त्यातल्या 35 पेक्षा जास्त प्रश्न हे असे सॉल्व्ह होतात एका सेकंदात. वाचल्या-वाचल्या उत्तर. हां, पण अभ्यास केला असेल तर. लिक्विड सोडियमचा यूज कुठं होतो? सांगा. ओके. पहिल्या ग्रुपमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह कोण आहे ते सांगा. पहिल्या ग्रुपमध्ये आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये डायगोनल रिलेशनशिप कोणामध्ये आहे ते सांगा. ओके. किती वेळ लागतोय? लिथियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, बेरिलियम ह्याच्यामध्ये डायगोनल रिलेशनशिप आहे. फ्रान्सियम रेडिओ ॲक्टिव्ह आहे. सीझियम
फोटो इलेक्ट्रिक सेल्समध्ये त्याचा यूज होतो लक्षात घ्या. मग हे जे सगळं आहे लिक्विड सोडियम कूलंट म्हणून वापरतात. किती वेळ लागतो याला? काहीच वेळ लागत नाही. अमोनियाच्या प्रिपरेशनसाठी कुठली प्रोसेस आहे? अमोनिया NH3 हे बर्स्ट प्रोसेस आहे. सेकंदाचं काम आहे. पण त्यासाठी अभ्यास केला पाहिजे. परत तेच. इथं मात्र टेक्स्टबुक रीडिंग करायचं. पण आता सांगतो. आपल्या व्हिजन बॅचमधल्या क्रॅश कोर्समध्ये जावा. क्रॅश कोर्समध्ये तुम्ही केमच्या फोल्डरमध्ये जावा. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही सॉलिड स्टेटचा पहिला व्हिडिओ फ्री आहे तो बघा. त्यात मी तुम्हाला शिकवलंय, की टेक्स्टबुक रीडिंग करायचंय कसं? मी तुम्हाला सांगतो, की क्लिअरली टेक्स्टबुक रीडिंग करत असताना इमिडिएटली केमिस्ट्रीमध्ये इमिडिएटली त्याच्यावर आधारित एम-सी-क्यू कसे विचारले जातात हे तुम्हाला कळालं पाहिजे. नुसतं पुस्तकात अंडरलाईन करून ठेवायचंय. लाईन टू लाईन क्वेशन्स येणार आहेत. लाईन टू लाईन. मग आता 15 मिनिटात मी तुम्हाला सी बद्दल एवढं सांगितलं, मग करणार कोण आता? सुरुवात कोण करणार? सर 11वी पूर्ण वेस्ट गेलं. खूप आता डिमोटिव्हेट झालोय. कसं करू? जे करत बसलो होतो. अरे कर तू आता सुरुवात कर. ट्रिगोज कर पहिल्यांदा. ट्रिगोज झाल्यानंतर मग आपली न्यूमेरिकल बॅच बघ. आणि मी क्लिअरली सांगतो, जबरदस्त रिझल्ट लागतोय मुलांचा. तुमचाही रिझल्ट मला हवाय. ऑल द बेस्ट.